नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत नीरजा बानोत यांना। नीरजा बानोत ही भारताची एक शूर आणि प्रेरणादायक महिला होती। तिच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने तिने अनेक लोकांचे प्राण वाचवले आणि स्वतःचा बलिदान दिला। तिचे जीवन हे देशभक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक आहे। नीरजाचा जन्म 7 सप्टेंबर 1963 रोजी चंदीगड येथे झाला। तिचे वडील हरीश बानोत हे पत्रकार होते आणि आई रमा बानोत गृहिणी। नीरजाने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। मॉडेलिंगनंतर नीरजाने पॅनॅम एअरवेजमध्ये हवाई सुंदरी म्हणून काम सुरू केले। तिच्या कामातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यामुळे ती लवकरच मुख्य विमान परिचारिका बनली। पॅनॅम 73 विमान अपहरण 5 सप्टेंबर 1986 रोजी पॅनॅम 73 हे विमान कराची विमानतळावर थांबले असताना अतिरेक्यांनी त्याचे अपहरण केले। नीरजा त्या विमानात मुख्य परिचारिका होती। अतिरेक्यांनी अमेरिकन प्रवाशांना लक्ष्य केले होते। नीरजाचे धैर्य। अतिरेक्यांनी अमेरिकेत प्रवाशांचे पासपोर्ट मागितले, पण नीरजाने ते लपवले आणि अतिरेक्यांना दिशाभूल केली। तिने दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर जाण्याचा मार्ग दिला। ती स्वतः आधी उतरू शकली असती, पण तिने इतरांना वाचवणे पसंत केले। नीरजाने 360 प्रवाशांचे प्राण वाचवले। शेवटी अतिरेक्यांनी गोळीबार केला आणि नीरजा शहीद झाली। तिच्या त्यागामुळे ती भारताच्या इतिहासात अजरामर झाली। नीरजाला मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार मिळाला, जो भारताचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार आहे। ती हा पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण भारतीय ठरली। तिच्या नावाने नीरजा बानोत पुरस्कारही दिला जातो। नीरजाच्या शौर्याची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली। अमेरिकेने आणि पाकिस्ताननेही तिच्या कार्याचे कौतुक केले। तिच्या जीवनावर आधारित नीरजा हा चित्रपटही प्रदर्शित झाला। नीरजाचे जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहे। संकटसमयी धैर्य, बुद्धिमत्ता आणि सेवाभाव कसा दाखवावा हे तिच्या जीवनातून शिकता येते। नीरजा बानोत ही एक सामान्य महिला होती, पण तिच्या असामान्य कार्यामुळे ती असंख्य लोकांच्या हृदयात अजरामर झाली। तिची गाथा ही भारताच्या शौर्य आणि त्यागाची अमूल्य संपत्ती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही बेल आयकॉन दाबले नसेल तर ते नक्की दाबा। तुमच्या सूचना असतील त्यांचं स्वागत आहे। त्यांच्यानुसार मी माझा व्हिडिओ अधिक चांगला बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।